मत द्यायचं तुमच्या हातात आणि निधी द्यायचं माझ्या हातात आहे। उमेदवारांना निवडून दिलं नाही तर मी निधीमध्ये कट मारणार। बारामतीच्या माळेगावमधील प्रचार सभेत अजित पवार यांनी मतदारांना ही धमकी दिली। तर निधी अजित पवार यांच्या घरचा नाही असा पलटवार अंबादास दानवे यांनी केलाय। मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। आणि त्याची मी जिल्ह्याचा पालकमंत्री 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे आहे। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे। पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय ते। त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे, बारामतीकरातला काही पुढारी इकडे तिकडे असतील, पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्या बरोबर आहे। तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे। निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो। अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात। आणि त्यामुळे अजितदादा सारख्या जबाबदार, आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही, परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी, तर निवडणूक आयोग काय करतं हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे। का निवडणूक आयोग आता अजितदादांच्या घरी पाणी भरायला जातंय हे जनतेनेच बघितलं पाहिजे, परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो। तर भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये आंदोलन केलं। ठाकरेंची सेना आणि मनसेना भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप आहे। मराठी हिंदी वादामध्ये कल्याणच्या अर्णवनं आत्महत्या केली होती, तर भाजपच्या आंदोलनाला मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडनं देखील प्रत्युत्तर देण्यात आले। मनसे ठाकरेंच्या नेत्यांकडनं वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले। तर अर्णव खैरे प्रकरणावरून मुंबईमध्ये भाजपनं आंदोलन केलं, त्याला मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांकडनं प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। भाजप आणि संघ भाषिक विष पसरवतायत आणि खापर आपल्यावर फोडत आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागलेत असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले। आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले। एक काल परवाकडे एक दुर्दैवी घटना घडली जी घडायला नको होती। भाषेवरनं कोणाचे खून करा, कोणाला मारा अशी आपली मागणी नाहीये, पण कोणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवरती अत्याचार करू नये। आता मागाटणीमध्येच कोण बोललं होतं, मराठी माझी आई आहे, आई मेली तरी चालेल। आता जो आई मेली तरी चालेल हा राग हा ज्यांच्यामध्ये जे पसरवत आहेत त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करायची। त्या संघाचे जोशी सुद्धा घाटकोपरमध्ये येऊन बोलून गेले होते की तिथली मातृभाषा ही गुजराती आहे। म्हणजे हे विष जे आहे हे भाजप आणि संघ पसरवत आहे आणि त्याचा खापर आपल्यावरती फोडतंय। स्वतःचं संपलेलं राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याकरता प्रक्षोभक अशा प्रकारची विधानं करत आहेत। लोकांची माथी भडकवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत आणि याचाच एक परिणाम असा झालेला आहे की रेल्वेमध्ये अशा प्रकारची घटना होऊन मराठी तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे। या अशा प्रकारचं राजकारण करणारे राजकीय पक्ष व राजकीय व्यक्ती यांना सद्बुद्धी मिळावी अशी आमची प्रार्थना आहे। तुम्ही हिंदी भाषेचा जेव्हा लहान मुलांवर लादण्याचा प्रयत्न केला, तुम्ही सगळं करून सोडणार आणि त्याला विरोध केला महाराष्ट्रात, मुंबईत, तर ते अशा उलट्या पद्धतीने मला असं वाटतं आपल्या माध्यमातून त्या लहान मुलाच्या आई वडिलांना हे सगळं दुःख पचवण्याची ताकद ईश्वराने द्यावी आणि त्याच्या मृत्यूवर असे घाणेरडं राजकारण करू नये हे चांगल्याची लक्षणं नव्हे।